नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आता रम्याने अजून एक प्लॅन केलेला असतो आणि त्या प्लॅनमध्ये तिला काव्याला हरवायचं असतं. पण असं काहीच घडत नाही. होतं असं की आता लग्नानंतरचे सगळे खेळ इथे खेळायचं काम चालू असतं आणि आता शेवटचा खेळ असतो. रम्यामध्ये ह्यामध्ये खूप मोठा टास आहे. पुढे तो टेबल आहे आणि त्या टेबलवरती जो गजरा आहे तो तुमच्या दोघांपैकी जो पटकन घेईन तोच ह्या घरावरती राज्य करेल, त्याचंच ह्या घरामध्ये सर्व काही चालेल. मालिनीमध्ये अगं रम्या हा कसला नवीन खेळ? तर रम्या म्हणते हा रम्या स्टाईल खेळ आहे. अगं मामी, ह्या दोन्ही जोडीतून जी जोडी पहिली जिंकल ना ती जोडी सर्वश्रेष्ठ जोडी असं आपण घोषित करणार आहोत. तरी आता हा प्लॅन जास्त कोणाला आवडलेला नसतो, तरी पण ते खेळण्यासाठी तयार होतात. पण इथे आता रम्या काय करते, ज्या ठिकाणावरून काव्य चालणार आहे तिथे थोडेसे खडे टाकते, जेणेकरून तिच्या पायाला खडे टोचून ती पाठीमागं पडेल. पण जेव्हा त्या दोन्ही जोड्या संगत चालत असतात आणि फास्टने जात असतात तेव्हा अचानक रम्या म्हणते, अगं काव्या जरा फास्ट चल ना, तू ह्या घरची मोठी जाव आहे ना, तू जिंकली पाहिजे. तर इथे रम्या थोडी फास्ट चालत जाते, पण अचानक तिच्या पायाला ते खडे टोचतात आणि ती खाली पडायला लागते. तेवढ्यात नंदिनी तिला कोसळते आणि तिचा हात पकडून दोघीही संघच टेबलजवळ येतात. तेव्हा नंदिनी म्हणते, आमच्या दोघींमध्ये कोणी मोठंही नाही आणि कोणी लहानही नाही. एक जण पडलं तर दुसरं जण त्याला सावरायला आहे आणि असंच आम्ही राहणार आहोत, अगदी हसत खेळत. हे ऐकल्यावरती रम्याला मात्र खूप राग येतो, पण घरातल्या नंदिनीचं हे वाक्य ऐकून खूप बरं वाटतं, कारण इथं आता चारही जोड्या रम्याच्या नाकावरती टिचून जिंकलेल्या असतात. तुम्हाला पुढचा एपिसोड बघायचा असेलच ना, उत्सुकता असेल ना, तर आपल्या मनोरंजन मराठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला ना, मग एक लाईक नक्की करा. थँक्यू.